हॅलो मुलांनो, चला तर आता आपण ळ हे व्यंजन CW बुकमध्ये लिहायला शिकूयात. इथे पहा, मी ळ ह्या व्यंजन डॉट्समध्ये काढून घेतले. तर ते आता डॉट्स आपल्याला पेन्सिलने जोडायचे आहेत. तेही म्हणत इथं आपल्याला जोडायचे आहेत. ळ एक अर्धगोल, त्या गोलाला जोडून परत त्याच्या विरुद्ध दिशेने एक पूर्ण गोल, तो गोल पूर्ण आणून परत त्या गोलाला जोडायचा. त्याच्यावरती एक उभी रेघ, त्याच्या डोक्यावरती एक आडवी रेघ. कोणतं व्यंजन तयार झालं इथं? ळ. ळ कमळ. कमळ. ऐका आणि माझ्यासोबत म्हणा, कमळ. कमळ. बाळ. कमळ बाळ. इथे पहा, मी काही चित्र इथं दिलेत. तर पहिल्या चित्रात काय आहे? कोणतं चित्र आहे? कमळ. 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 ळ खाली व्यंजनाखाली काय करायचं आहे? रेघ ओढायची आहे. दुसरं इथं चित्र कुठलं आहे? नारळ. 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 ळ व्यंजनाखाली रेघ ओढायची आहे. तिसरं इथं कोणतं आहे? सीताफळ. 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 तर ळ व्यंजनाखाली इथं आपल्याला रेघ ओढायची आहे. इथे पहा, हे मोत्यांची माळ आहे. तर माळ. माळ. ळ व्यंजनाखाली रेघ ओढायची आहे. नंतर कोणतं दिसतं चित्र? केळी. केळी. तर ळ व्यंजनाखाली इथं रेघ ओढायची, केळी. नंतर एक कोणतं चित्र दिसतंय? हे लाकड आहेत आणि लाकड जे आपण बांधतोय, थोडे लाकूड गोळा करून त्याला आपण बांधतोय, त्याला काय म्हणतो आपण? मोळी. 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 ळ व्यंजनाखाली काय करायचं आहे? रेघ ओढायची आहे. कोणकोणती चित्र येतं तर? मोळी. मोळी. ऐका आणि माझ्यासोबत म्हणा, केळी. केळी. माळ. माळ. सीताफळ. सीताफळ. नारळ. नारळ. कमळ. कमळ. इथे पहा, मी ळ हे व्यंजन लिहिले. तर तुम्हालाही ते ळ हे व्यंजन म्हणत इथं लिहायचं आहे. ळ. कमळ. कमळ. हे पूर्ण पेज लिहून मला ह्या पेजचा फोटो काढून पाठवायचा आहे. बाय बाय मुलांनो.